जेव्हा एका पोलीस स्टेशन समोर इंग्रजांनी सुमारे 200 लोकांवर अंधाधुंद गोळीबार केला होता आणि या हल्ल्यात 34 स्वातंत्र्य सैनिकांना बलिदान द्यावे लागले होते। ही घटना जालियनवाला बाग हत्याकांड नाही, तर बिहारमधील तारापूर येथे घडलेले गोळीबार प्रकरण आहे, जे फार कमी लोकांना माहीत आहे। खरे तर 1931 मध्ये झालेला गांधी-आयर्विन करार इंग्रजांनी मोडला होता। या करारानुसार सविनय कायदेभंग आंदोलन स्थगित करणे, मिठाच्या कायद्यात सवलत देणे आणि राजकीय कैद्यांची सुटका करणे अशा अटी होत्या, मात्र त्यांची अंमलबजावणी झाली नाही। उलट 1932च्या सुरुवातीस मोहनदास करमचंद गांधी यांना अटक करण्यात आली। यामुळे इंग्रज सरकारने करार मान्य करण्यास नकार दिला आहे हे स्पष्ट झाले होते। याचा निषेध म्हणून युद्ध समितीचे प्रमुख सरदार शार्दुल सिंग कविश्वर यांनी प्रस्ताव जारी करून जाहीर केले की सरकारी इमारतींवरील युनियन जॅक झेंडा उतरवून तिरंगा फडकवला जाईल। तसेच प्रत्येक पोलीस ठाणे क्षेत्रात 5 सत्याग्रहींचा एक गट तिरंग्यासह पुढे जाईल, तर उर्वरित कार्यकर्ते सुमारे 200 यार्ड दूर उभे राहून त्यांचे मनोबल वाढवतील। 15 फेब्रुवारी 1932 रोजी क्रांतिकारक आणि सत्याग्रही मुंगेरहून घोषणा देत तारापूरकडे कूच करू लागले। भारत माता की जय आणि वंदे मातरम अशा घोषणा दिल्या जात होत्या। मात्र इंग्रजी प्रशासनाला याची आधीच माहिती मिळाली होती। ब्रिटिश कलेक्टर इओली आणि पोलीस अधीक्षक A.W. फ्लॅग हे मोठ्या पोलीस बंदोबस्तासह तेथे उपस्थित होते। ब्रिटिश सैनिकांनी मारहाण आणि लाठीमार केल्यानंतरही गटातील एक क्रांतिकारक मदन गोपाल सिंग यांनी तारापूर पोलीस स्टेशनवर तिरंगा फडकवला। त्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली। जमावात संताप उसळला आणि दगडफेक झाली, ज्यात कलेक्टर इओली जखमी झाले। त्यानंतर त्यांनी निशस्त्र क्रांतिकारकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले। पोलिसांकडून एकूण 75 वेळा गोळ्या झाडल्या गेल्या, ज्यात 34 स्वातंत्र्य सैनिक शहीद झाले तर शेकडो लोक जखमी झाले। गोळीबारानंतर 3 दिवसांनी केवळ 13 जणांची ओळख पटू शकली, तर 21 जणांची ओळख पटू शकली नाही। ही घटना लपवण्यासाठी इंग्रजांनी अनेक मृतदेह सुलतानगंज येथे नेऊन गंगा नदीत फेकून दिले। अशा प्रकारे तारापूर येथे घडलेला हा नरसंहार कोणत्याही अचानक घडून आलेला हिंसाचार नव्हता, तर गांधी-आयर्विन करारभंग, तिरंगा आंदोलन दडपवण्याचा प्रयत्न आणि इंग्रजी सत्तेला टिकवून ठेवण्यासाठी केलेली पूर्वनियोजित कारवाई होती।